एका गावात फार भयंकर दुष्काळ पडला होता. विहिरी कोरड्या पडल्या होत्या, नदी आटली होती. माणसं तर त्रस्त होतीच, पण जनावरांची अवस्था अधिक वाईट झाली होती. पिण्याच्या पाण्यापास वाचून बैल, गाई, म्हशी तडपत उभ्या राहत गावकरी देवाला हाक मारत होते. त्या काळात स्वामी समर्थ महाराज त्या परिसरात आले. गावकऱ्यांनी त्यांना नमस्कार करून आपली व्यथा सांगितली. महाराज, पाण्या वाचून आम्ही संपलो आहोत, जनावरांना वाचवा. स्वामी समर्थ शांत बसले. थोडा वेळ डोळे मिटून ध्यान केलं आणि म्हणाले, घाबरू नका, श्रद्धा ठेवा. ते गावाबाहेर एका कोरड्या जागी गेले. तिथे एक मोठा दगड होता. स्वामींनी आपल्या काठीने त्या दगडावर हलकेच टकटक केले आणि म्हणाले, इथे खण आहे. गावकऱ्यांना विश्वास बसत नव्हता, पण स्वामींच्या आज्ञेवर त्यांनी खणायला सुरुवात केली. थोडं खणताच ओलं दिसू लागली आणि काही वेळातच तिथून पाण्याचा झरा फुटला. स्वच्छ गार पाणी वाहू लागलं. गावकरी आनंदाने ओढू लागले, स्वामी समर्थ महाराज की जय. जनावरांनी पाणी पिऊन जीव वाचवला. गाव पुन्हा जिवंत झालं. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर स्वामी समर्थ भक्तांची कधीच अपेक्षा करत नाही. संकट कितीही मोठं असलं तर कृपेने मार्ग नक्की निघतो. दगडातून पाणी फुटल्याचा चमत्कार पाहून संपूर्ण गाव स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगण घालू लागलं. गावातील एक वृद्ध शेतकरी रडत म्हणाला, महाराज, आम्ही इतकी वर्ष देवाला हाक मारत होतो, पण आज तुम्ही स्वतः येऊन आमचं रक्षण केलं. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, देव दूर नसतो, तुमची श्रद्धा दूर असते. तेवढ्यात एक तरुण गावकरी पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. महाराज, पाणी तर मिळालं, पण माझं शेत पूर्ण जळालं आहे. बियाणं नाही, पैसा नाही, आता कुटुंब कसं जगू. स्वामींनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. उद्या सूर्योदयापूर्वी शेतात जा, माती उकर, जे सापडेल ते घेऊन ये. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गेला. मनात शंका होती, पण विश्वासही होता. त्याने माती उकरायला सुरुवात केली. थोड्या वेळात त्याला एक जुना माठ सापडला. उघडून पाहतो तर आत धान्य भरलेलं. तो धावत स्वामींकडे आला. महाराज, हे कसं शक्य आहे. स्वामी म्हणाले, जिथे विश्वास पेरला तिथेच कृपा उगवते. त्या दिवशीपासून गावात रोज संध्याकाळी स्वामींचा नाम जप सुरू झाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एके दिवशी गावात एक गर्विष्ठ व्यापारी आला. लोक स्वामींची महती सांगत होते, पण तो हसत होता. तो म्हणाला, जर इतके मोठे संत असतील तर माझा प्रश्न सोडवू देत. माझा हरवलेला घोडा शोधून दाखव. तो स्वामींसमोर गेला. माझा घोडा 3 दिवसांपासून हरवला आहे, शोधून द्या. स्वामी शांतपणे म्हणाले, तू आधी खोटं बोलणं सोड. व्यापारी दचकला, कारण त्यानेच घोडा विकला होता आणि खोटं सांगत होता. तो स्वामींच्या पाया पडला. महाराज, मला माफ करा, माझा अहंकारच हरवला होता. स्वामी म्हणाले, जे हरवतं ते वस्तू नसते, विवेक असतो. त्या रात्री गावात एक आजारी गाय पडली होती. मालक रडत होता, हीच माझी उपजीविका आहे महाराज. स्वामी तिथे गेले, गायीच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाले, उठ, तुझं काम बाकी आहे. काही क्षणात गाय उठली. सगळे स्तब्ध होते. गावात पाण्याचा चमत्कार झाल्यानंतर स्वामी समर्थ काही दिवस तिथेच वडाच्या झाडाखाली बसत असत. लोक रोज त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. कोणी दुःख सांगत, कोणी आनंद व्यक्त करत, तर कोणी फक्त शांत बसून त्यांच्या चरणांकडे पाहत राहत.
एक दिवस एक हट्टी तरुण आला. तो शिक्षित होता पण रागीट स्वभावाचा होता. तो म्हणाला, महाराज, मी खूप मेहनत करतो तरी मला यश मिळत नाही. इतर लोक कमी काम करून पुढे जातात, देव न्याय करत नाही. स्वामी समर्थ हसले, तू रोज किती वेळ स्वतःशी प्रामाणिक असतोस? तरुण म्हणाला, मी नेहमीच प्रामाणिक आहे. स्वामी म्हणाले, मग उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकही तक्रार न करता काम कर, मनातही नाही. तरुणाला वाटलं हे काय अवघड आहे, पण दुसऱ्या दिवशी त्याला कळलं, मन किती तक्रारी करतं. ऊन आहे, थकवा आहे, लोक मदत करत नाहीत. दिवस संपेपर्यंत तो थकून गेला. तो परत आला, महाराज, मी हरलो. स्वामी म्हणाले, कामामुळे नाही, तक्रारीमुळे तू थकतोस. त्या गावात एक विधवा स्त्री होती. तिचा एकुलता एक मुलगा आजारी होता. औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. शेवटी ती स्वामींच्या चरणी आली. माझ्याकडे काही नाही महाराज, फक्त हा मुलगा वाचवा. स्वामींनी तिला पाणी दिलं. हे त्याला पाज, पण भीती पाजू नको, विश्वास पाज. ती स्त्री रोज नाम घेत पाणी पाजू लागली. काही दिवसात मुलगा बरा झाला. पण स्वामी म्हणाले, बरा मुलगा नाही झाला, तुझा विश्वास बरा झाला आहे. एक संध्याकाळी स्वामी अचानक उठले आणि गावकऱ्यांना म्हणाले, आज रात्री जागरण करा, दीप लावा. लोकांना कारण कळेना, पण सर्वांनी दिवे लावले. नाम जप केला. मध्यरात्री भयंकर वादळ आलं. पण आश्चर्य काय, गावाच्या सीमेवर येऊन वादळाची दिशा बदलली. एकही घर कोसळलं नाही. लोक म्हणाले, महाराजांनी संकट परवलं. स्वामी म्हणाले, एकतेचा प्रकाश मोठा असतो. दुसऱ्या दिवशी एक श्रीमंत माणूस आला. त्याने मोठी देणगी आणली. महाराज, हे स्वीकारा. स्वामींनी विचारलं, ही कमाई कशी? तो गप्प, कारण त्यात अन्याचा पैसा होता. स्वामी म्हणाले, अन्न शुद्ध नसेल तर प्रसाद होत नाही, पैसा शुद्ध नसेल तर दान होत नाही. तो माणूस रडू लागला. चुकीचे व्यवहार सोडण्याची प्रतिज्ञा केली. एक लहान मुलगी रोज स्वामींना फूल देत असे. एक दिवस फूल नव्हतं. ती रडत आली, आज फूल नाही. स्वामी म्हणाले, असू दे. ती हसली. स्वामी म्हणाले, हेच सर्वात सुंदर फूल आहे. रात्री स्वामी म्हणाले, लोक चमत्कार शोधतात, पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे वाईट विचार बदलणं. एक भक्त विचारतो, महाराज, तुमची कृपा कशी ओळखायची? स्वामी उत्तरले, जेव्हा भीती कमी आणि धैर्य जास्त वाटतं तेव्हा समज कृपा जवळ आहे. तर स्वामी भक्तांनो, आजची कथा, स्वामी समर्थांची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.